नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। रोज रोज डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पडतो ना, मग आज बनवा कांदा टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट घालून केलेली चमचमीत अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजी। भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून माझ्या अनुभवास आलेल्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे भेंडी चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। भेंडी धुतल्यानंतर ती कापण्यापूर्वी कापडाने पूर्ण कोरडी करणे अत्यंत गरजेचे आहे। भेंडीवर पाण्याचा एक थेंब जरी राहिला तर भाजी चिकट होते। इथे अशा प्रकारे मी भेंडी बारीक कापून घेतलेली आहे। तसेच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि आल्याची पेस्ट करून घ्यायची आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले। तसेच एक मीडियम आकाराचा टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। कढईमध्ये 3 पड्या तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर जे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले होते ते संपूर्ण इथे टाकून घ्यायचे आहे आणि कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा आपला चांगला परतून झाला, त्यानंतर लसूण, जिरे आणि आल्याची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे। आता हिचाही कच्चेपणा जाईपर्यंत हे आपण तेलात चांगले परतून घेतले। त्यानंतर आपण जे बारीक कापलेल्या टोमॅटोच्या फोडी आहेत त्या इथे टाकून घ्यायच्या आहे। याही मऊ होईपर्यंत आपल्याला चांगल्या तेलात परतून घ्यायचे आहे। बारीक कापलेला टोमॅटो असा तेलात टाकल्यामुळे आपली भाजी अजिबात चिकट होत नाही। आता कापलेली सर्व भेंडी आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे। भेंडी ही हव्या त्या आकाराची आपण कापू शकतो। आता कढईमध्ये टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। टाकलेली ही भेंडी 1 ते 2 मिनिट हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायची आहे। आता ही परतून झाली, गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायची आहे। इथे 3 मिनिट पूर्ण झाले। आपल्या भाजीला छान दणदणीत वाफ आलेली आहे। भेंडी अजिबात चिकट झालेली नाही। तर आता आपल्याला मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहे। 1 चमचा मी लाल तिखट टाकून घेतले, 1/4 चमचा हळद टाकून घेतली, त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा मी मीठ टाकून घेतले। आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं। भेंडीच्या भाजीमध्ये मीठ अगदी शेवटी म्हणजेच भाजी 80% शिजल्यावर घालावे। सुरुवातीला मीठ घातल्यास भेंडीला पाणी सुटते आणि ती चिकट होते। टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करायचं। आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची। भाजीवर झाकण ठेवून भाजी ही 3 ते 4 मिनिट मंद आचेवर शिजून घ्यायची आहे। इथे 4 मिनिट पूर्ण झाले। भाजीचं झाकण उघडून पाहू। आता ही भेंडीची भाजी चमच्याने हलवून पाहायची, तर भाजी योग्य प्रकारे शिजलेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही। आता यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची। कोथिंबीर चांगली भाजीमध्ये एकत्र करायची। आता चटपटीत अशी डब्यात नेण्यासाठी, पोळी भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे। भेंडीची भाजी चिकट होण्याची कारणे, कधीकधी आपण भाजी स्वच्छ धुतो आणि ती कोरडी पुसत नाही, थोडीशी ओलसर राहिली तरी भेंडीची भाजी चिकट होते। केव्हा केव्हा ताजी भेंडी असली तरीही भाजी चिकट होते। भाजी अशी चिकट झाली किंवा शिजताना तिला असे तार सुटले तर भाजी अशी उघड्यावर शिजवायची। एवढं करूनही भाजी चिकट झाली तर भाजी शिजल्यानंतर शेवटी त्यामध्ये लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाकावी, त्यामुळेही भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही। रेसिपी करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।